कृष्ण नदीची पाणी पातळी 20.5 फूट. आयर्विन पुलावर नागरिकांची गर्दी. सांगली जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कृष्ण नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सांगली शहरात सध्या पाऊस कमी आहे, तरी सातारा, कराड आणि वरच्या भागात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम नदीच्या पाणी पातळीवर दिसून येत आहे. आज मंगळवार 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:10 आयर्विन पुलाजवळ कृष्ण नदीची पाणी पातळी 20.5 फूट इतकी नोंदवण्यात आली. पाणी पातळी वाढल्याने आयर्विन पूल आणि नदीकाठ परिसरात नागरिकांची गर्दी वाढली आहे. अनेक जण वाढलेला प्रवाह पाहण्यासाठी येत असून काही नागरिक मासेमारीचाही मोह सोडताना दिसत नाहीत. मात्र वाढत्या पाण्यात नदीकाठी जाणे धोकादायक ठरू शकते. वरच्या भागात पाऊस कायम राहिल्यास नदीची पाणी पातळी आणखी वाढून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे. सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी राहुल शिंदे, सांगली. सध्या आपण आलो आहोत सांगलीतील कृष्णामाई नदीकाठी. स्वामींचं मठ आहे. हा आयर्विन पूल आहे जो इंग्रजांनी बांधलेला आहे आणि आता त्याला पॅरलल नवीन पूल झालेला आहे. सांगलीतील नागरिक नदीचं पाणी पाण्यासाठी आलेले आहे. सांगलीमध्ये तुरळक पाऊस असल्यामुळे सध्याचं वातावरण छान आहे. पाऊस वरती असल्यामुळे नदीची पाण्याची पातळी वाढत आहे हळूहळू. साधारणतः 21-22 फुटापर्यंत पाणी आहे. आजची सांगलीच्या आयर्विन पुलाची पातळी साधारण 20.5 फूट आहे. 6 वाजत आले आहे. हळूहळू पाण्याची पातळी वाढत आहे. सांगलीमध्ये सध्या पावसाचा जोर कमी आहे, पण वरती पाऊस असल्यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे.